नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. गेल्या 2-3 दिवसापासून झालेल्या गारपीटमुळे आणि मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पपई असेल, कांदा असेल, तसेच लिंबू पिकाचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. उन्हाळ्यात या लिंबूला मोठ्या प्रमाणात मागणी असते, पण या अवकाळी पावसामुळे होत्याचं सर्व नाहीसं केलंय. आपण ह्या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरीशी बोलतोय. मित्रा, काय सांगशील? अवकाळी पावसामुळे पूर्ण बाग तुझे नुकसान झाल्याचे दिसून येते. पूर्ण नुकसान झालं. पूर्ण 80 ते 85% नुकसान झालंय. पूर्ण जो बारीक माल होता तो पण गळून गेलाय. फुलं पण गळून गेलेत. पुढच्या महिन्यात जो माल येणार होता विकायला तो पण गळून गेलेला आहे. पूर्णचे पूर्ण आमचं दररोज 30-35 किलो जात होतं दिवसाला. रसून वगैरे सगळ्या चालू होत्या व्यवस्थित. 120-130 रुपये भाव पण चालू होता. पण आज सध्याला अशी परिस्थिती झालेली आहे, पूर्ण माल खाली गळून गेलेला आहे. काही सरकारकडून कुठलीही सुविधा वगैरे भेटली नाही, काही नाही. कुठला विमा वगैरे काही पास करून गेला नाही, काही नाही. भरपूर तुमची बाग हे किती एकर मध्ये होती आणि किती उत्पन्न होणार अपेक्षित होतं तुम्हाला? पाठीमागच्या वर्षी आम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये नफा झाला होता. पहिल्या वर्ष होतं तरी 2-2.5 लाख रुपये झाले होते. ह्या वर्षी आम्हाला अपेक्षा होती 4 लाखापर्यंत आमचं बजेट होतं, पण ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे. उन्हाळ्यात हे पीक लिंबू म्हटल्यावर प्रचंड मागण्या असते आणि वर्षाकाठी हे येणारं उत्पन्न असतं. तुम्ही काही नियोजन वगैरे केलं असेल? पूर्ण नियोजन केलं होतं. खत वगैरे घातलं होतं. पूर्ण हे केलं होतं. पूर्ण झाडाला खत घालून पाणी वगैरे व्यवस्थित देऊन आम्ही पूर्ण व्यवस्थित वर्षाचे असं पूर्ण नियोजन केलं होतं, पण ते आज सगळं पाण्यानं मातीमध्ये गेलेलं आहे. आता शासनाकडे काय अपेक्षा आहे तुमची? काही थोडी मदत भेटावी. फक्त तेवढा खर्च गेलाय तेवढा तरी भेटला पाहिजे आम्हाला. या अवकाळी पावसामुळे हे लिंबू पिकाचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय आणि आता शेतकऱ्यांना काहीतरी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर, पाथर्डी.